दरम्यान गेल्या काही दिवसांमधले जर आपण एकूणच टाइमलाईन पाहिली तर आपण पाहतोय आदित्य ठाकरे गट हा कुठेतरी फडणवीसांच्या जवळ येत असल्याचं दिसतंय। शिंदे नाराज आहेत असं दिसतंय आणि त्याचमुळे राजकीय वर्तुळामध्ये आता या भेटीमुळे चर्चांना उधाण आलेलं आहे। मुंबईतील सोफिटल हॉटेलमध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे एकाच वेळी कसे काय पोहोचतात, त्यानंतर जेव्हा ताफा फडणवीसांचा निघतो त्यावेळेस नेहमीप्रमाणे हा ताफा निघत नाही, एक एक करून गाडी पुढे जाते आणि आता अगदी काही वेळापूर्वीची दृश्य तुम्ही पाहताय सोफिटल हॉटेलमधली। या हॉटेलमधून आदित्य ठाकरे यांचाही ताफा निघतोय। दरम्यान या संपूर्ण 2-2.5 तासांच्या मध्ये या दोघांमध्ये नक्की काय चर्चा झाली हे पाहणंही महत्त्वाचं ठरेल। दरम्यान दोन्ही नेत्यांची कुठलीही राजकीय भेट झालेली नाही, दोन्ही नेत्यांची भेट प्रस्तावित नव्हती असं भाजपाचं सूत्र सांगतायत। भेटीबाबत भाजपाच्या सूत्रांनी या संदर्भात ही माहिती दिलेली आहे। तरी सुद्धा या संपूर्ण भेटीमागे काहीतरी राजकीय कारण नक्कीच आहे, काहीतरी राजकारण, काहीतरी खलबत नक्कीच आहेत असंच म्हणणं यावेळेस महत्त्वाचं ठरेल। यावेळेस दोन्ही नेत्यांची ही संपूर्ण भेट आपण पाहतोय। महत्त्वाचं म्हणजे दोन्ही नेते एकाच हॉटेलमध्ये एकाच वेळी कसे काय पोहोचले, त्यामुळे हा नक्की योगायोग आहे की हे सगळं घडवून आणलं जात आहे। पुढे काहीतरी मोठी घटना घडणार आहे का, काही वेगळं चित्र राजकारणामध्ये बघायला मिळणार आहे का, हे अनिमित्तानं उपस्थित झालेला मोठा प्रश्न आहे। मुंबईतील सोफिटल हॉटेलमधली दृश्य आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची ही महत्त्वाची भेट तुम्ही पाहताय। जरी भाजपाच्या सूत्रांनी असं म्हटलेलं असलं की भेट प्रस्तावित नव्हती, दोन्ही नेते वेगवेगळ्या कामांसाठी गेले होते, तरीही टायमिंग कसा काय जुळून आला, हा राजकीय टायमिंग कसा काय जुळून आला हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।